हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी कॉन्सेप्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे, प्लस इंस्टाग्राम ट्रेंडिंग सुद्धा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. सोबत मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालाय, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा जर तुम्ही एडिट करणार आहात व्हिडिओ, तो व्हिडिओ बरोबर होणार नाही, नंतर तुम्ही मला बोलू नका. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेस डोज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जर एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड कसं काय सुद्धा प्रॉब्लेम आला, त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. कारण मित्रांनो, एखाद्या वेळेस मटेरियल यायला प्रॉब्लेम होते, त्यामुळे आपण टेलिग्रामवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, प्लस एपीके सुद्धा प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्लस मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. व्हिडिओला लाईक करायला कुणी विसरायचे नाहीये, चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कुणी विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, चला जास्त कोणता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावना, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट करायचा आपल्याला. आता की एडिट म्हणजे कॅपकटवरती एडिट करायचं. आता कॅपकटमध्ये आपल्याला VPN लागणार, VPNमध्ये बॉक्स VPN यूज करतोय. तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता. आणि तुम्हाला बट काय प्रॉब्लेम आले बॉक्स VPNमध्ये, एक वेळेस बॉक्स VPN नक्की ट्राय करू. म्हणजे दुसऱ्या कोणत्या VPNमध्ये प्रॉब्लेम आला तर आपले बॉक्स VPN यूज करून बघा, कारण बॉक्समध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. ओके, आता VPN माझं ऑलरेडी कनेक्टेड आहे, तुम्ही कनेक्ट करून घ्या. प्लस आता कॅपकट प्रो, जर तुम्ही कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ते तुम्ही एकदम फ्री म्हणजे आपलं कॅपकटचे डाउनलोड करून घ्या. प्लस आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. काय आणि लागलं जे मटेरियल वगैरे आहे ती तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर 18 सेकंड तुम्हाला व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला त्याची एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची. एंडिंग कट केल्यानंतर व्हिडिओवरशी यायचं मित्रांनो, व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली सर्व स्क्रॉल करायचे, ते ऑप्शन आहे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओज. ओके, आपल्याला बीट्स लावायच्या मध्ये याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यावाच लागणार आहे. आता काय करायचं आहे, त्याचे बीट एकदम सोपे आहे मित्रांनो, बीट काही सुद्धा आवडणार. ओके, त्यासाठी आता सॉंगवरती क्लिक करायचं आहे, बीटवरती यायचं आहे. बीट्सवरती आल्यानंतर ही बघा, इथं असणार आहे पहिला बीट. ओके, इथे सेकंड बीट असेल, इथे थर्ड बीट आहे. ओके, इथे 4 नंबरचा, इथं 5 नंबरचा. ओके, इथं ते समोर इथं एक असणार आहे. ओके, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे. ओके, आता थोडं असं स्ट्रेच करायचं याला. इथं एक बीट झाला, इथं एक बीट आहे. ओके, इथं एक बीट आहे. ओके, इथं एक बीट आहे. आता लगेच इथं एक आहे. आता इथं एक आहे, इथं सिम्पल बीट आहे ती बघा, 2 ह्याला. इथं एक आहे, 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 इथं एक आहे आणि लास्ट आपले बीट झाले. ओके, तर अशा प्रकारे आपले जे बीट्स आहेत तर ते आपण बीट्स ॲड करून घेतलेले आहेत. तर आता आपण बीट्स तर ॲड केले आहेत. आता काय करायचं, आपला जो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली तर स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेसच्या ऑप्शनवर सिंपल क्लिक करायची. तर फोटोजवरती यायचं आहे आणि तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करणार असेल ती फोटोज ॲड करून घ्या मित्रांनो. तुम्ही जो फोटो आपला आहे तर तुम्ही तो फोटो ॲड करून घेतो. तर हा बघा, मी हा फोटो ॲड करून घेतलेला आहे. आता काय करायचं, सिंपल आपली बीट आहे ते बीटवाईज फोटोला स्प्लिट करायचं. ओके, आता फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट बीटपासून स्प्लिटवरती क्लिक करून द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे बीटच्या थोडा अगोदर स्प्लिट मारा, जेणेकरून बीट आपल्याबरोबर पडेल. हे बघा, आणि काय करायचं, तुम्ही जे आपले स्प्लिट आहे तर ती फोटो स्प्लिट करून घ्या बीटवाईज. आता तर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ॲनिमेशन्स वगैरे कशी ॲड करायची, कुठे ॲड करायची, इफेक्ट वगैरे सगळं दाखवतो. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा, व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओ स्किप केला तुम्हाला समजणार नाही. ओके, आता हा जे आपले स्प्लिट आहे ते स्प्लिट करून घ्या आणि
ॲड करून द्या. ओके, तर चला आपण भेटूयात मेन व्हिडिओवरती. तर काही बघा आपलं जे आपण मेन व्हिडिओ आहे त्यावरती आलेलो आहे. सिम्पल काय करायचं, आता आपलं ॲनिमेशन्स ॲड करायचं. त्यासाठी हा जो 1 नंबरचा फोटो 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, सॉरी इनवरतीच थांबायचं आहे. इनवरती तुम्हाला एक व्हायब्रेशनवरती रॉक वर्टिकली नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. 6 सेकंदाची लेंथ ठेवायची कोणता रॉक वर्टिकली. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचे, व्हायब्रेशनवरती यायचं. एक रॉक होरिझॉन्टल नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. 0.6 सेकंदाची लेंथ ठेवायची. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, याची लेंथ फुल ठेवून घ्यायची आहे. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, घ्यायचं ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्या. इथं असेल, नाहीतर सर्चवरती क्लिक करून ॲड करून घ्या. ओके, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, ह्याच्या समोरचे थोड्या मोठा आहे त्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो. एक ॲनिमेशन्सवरती आल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलमध्ये सांगतो, त्याला ॲनिमेशन असणार फ्लॅश नावाचं. ओके, फ्लॅश नावाचं ॲनिमेशन सर्च मारून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतं वाटलं तर फ्लॅश. ओके, फ्लॅश सर्च करून घ्यायचं आहे. हे बघा फ्लॅश इन नावाचं ॲनिमेशन आहे. 1 नंबरला 2 नंबरला सिम्पलला ॲनिमेशन ॲड करायचं, किंवा हुशसुद्धा ॲड करून घेऊ शकता. ओके, दोन्हीपैकी कोणतं पण ॲड करून घ्या. लेंथ जास्त नाही, लेंथ एक 0.8 सेकंड ठेवून घ्यायची. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. इनवरतीच थांबायचं, बेसिकवरती यायचं. एक बेसिकवरती तुम्हाला एक पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. पॅडलिंग लाईटवरती असेल किंवा व्हायब्रेशनवरती असेल, नाही तर कुठेतरी सर्च करून ॲड करून घ्या. ओके, पॅडलिंग नावाचं सिम्पल. आता छोटे फोटोपाशी यायचे मित्रांनो, थोडं समोर इथे. ओके, इथे आलात अशा प्रकारे ॲनिमेशन्सवरती यायचे, एक कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन आहे. सिम्पल पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशन्सवरती या, एक कॉम्बोवरती येऊन पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. सिम्पल पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. 0.3 सेकंदाची लेंथ ठेवायची, म्हणजे पूर्ण ठेवायची. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, थोडा मोठा फोटो आहे. मोठ्या फोटोपाशी तर ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच सिम्पल ॲनिमेशन या फोटोवर ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशन्सवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचे. ॲनिमेशनवरती याच्यानंतर एक कॉम्बोवरती येऊन स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. कोणतं स्लिप अँड स्लाईड 1. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या फोटोला कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, कॉम्बोवरती डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, एक इनवरती थांबायचं. इनवरती थांबल्याच्यानंतर तुम्हाला एक स्लाईड बाय स्लाईड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. आपण स्लाईड बाय स्लाईड बघूयात. स्लाईड. ओके, स्लाईड बाय स्लाईड, तर असंच काहीतरी स्लाईड बाय स्लाईड आहे याचं नाव. आपण बघूयात. स्लाईड का अनफोल्ड काहीतरी आहे गाईज, आपण पाहूयात. ही बघा, तर ही बघा एक काय जेमेड शटर नावाचं ॲनिमेशन आहे. सिम्पल जेमेड शटर नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, इनवरती थांबायचे. इनवर थांबल्यानंतर तुम्हाला एक शोअप नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल शोअप नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचे. 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन असतं. सिम्पल 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. लास्टच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, याला 3D कार्ड 2 नावाचं किंवा 3D कार्ड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, तर आपण जे आपले फोटो आहेत त्यांना सगळे ॲनिमेशन्स ॲड करून घेतले आहेत. तर आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट बघू. त्यासाठी स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे. ओके, स्टार्टिंग पॉईंटपाशी आला ते आता यायचे व्हिडिओ इफेक्टवरती मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर एक तुम्हाला फ्लॅशिंग शॅड्स नावाचं ॲनिमेशन बघायला इफेक्ट बघायला भेटणार आहे. ट्रेंडिंगवरती फ्लॅशिंग शॅड्स सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ते एक 3.10 फ्रेम रेटपर्यंत ठेवून घ्या, म्हणजे जिथून आपला एक मोठा फोटो आहे तिथपर्यंत ठेवून घ्यायचा. ओके, परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. क्लासिकवरती यायचं. एक व्हाईट फ्लॅश नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. व्हाईट फ्लॅश सिम्पल व्हाईट फ्लॅश नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ इतकीच ठेवून घ्यायची, म्हणजे थोड्या मोठ्या फोटोच्या अलीकडे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं.
एक स्लॅश रिव्हील नावाचा आहे इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. स्लॅश रिव्हील सिंपल इफेक्ट ॲड करून घ्यायचा. इफेक्ट इतक्या फोटोपुरती ठेवायची आहे. ओके, बाकी इकडे काही गरज नाही. समोर यायचं 7 सेकंदापाशी एकदम ॲक्युरेट 7 सेकंदापाशी या मित्रांनो. एक बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. एक शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. शेक सिंपल शेक नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ते एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडेसवरती क्लिक करा. स्पीड आणि इंटेन्सिटी मी 8% ठेवून घेतली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घेऊ शकता. ओके, काय सुद्धा अडचण नाही आहे. परत 7 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 7 सेकंदापाशी आलात परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती. ओके, बॉडी इफेक्टवरती त्याला ट्रेंडिंगवरती यायचं. तुम्हाला ट्रेंडिंगवरती एक बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम सिंपल इफेक्ट ॲड करायची. इफेक्ट लेन त्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत यायचं बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं. एक बटरफ्लाय विंग्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. बटरफ्लाय विंग्स सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचे. इफेक्ट त्या फोटोवरती ठेवायचे. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत यायचं बॉडी इफेक्टवरती. एक ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक गेमॅट्रिक लेन्स नावाचा गेमॅट्रिक लेझर्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. बाकी इफेक्ट लेन त्या 2 फोटोवरती ठेवायचे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती या वाटलंच तर आपण बघायचं ग्लोईंग लाईन्सवरती. ओके, ट्रेंडिंगवरती नाही भेटलं तर एक ग्लोईंग लाईन्स इथं कुठे गेलं, क्लासिकमध्ये आहे का? बरं जाऊ द्या. एक कॅलोसिन स्पार्क नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटत नाही तर एक सर्च करून घ्या. कॅलोसिन स्पार्क नावाचा इफेक्ट सर्च करून घ्या. आणि हा जो इफेक्ट आहे इफेक्ट इथं ॲड करायचा. इफेक्ट त्या 2 फोटोवरती ठेवायचे आहे. ओके, याच्या समोरचे फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत यायचे बॉडी इफेक्टवरती. एक ट्रेंडिंगवरती येऊन तुम्हाला पॅन्टॉम शिफ्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. सिंपल पॅन्टॉम शिफ्ट नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. इफेक्ट त्या फोटोवरती ठेवायचे आहे. ओके, एवढी. बाकी इकडे काय 3D इफेक्ट आहे तिकडे काही गरज नाही. परत आता 7 सेकंदापाशी आहे मित्रांनो. 7 सेकंदापाशी आल्याच्यानंतर एक परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचे. स्ट्रोप नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल स्ट्रोप नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्ट लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, तर आपले व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट जेवढे काय तर तेवढे आपण ॲड करून घेतलेत. कुठं काय राहिलं तर तुम्ही ॲड करून घ्या. दुसरे पण ॲड करून घेऊ शकता. इफेक्ट कशाचा अडचण नाही. डिप्टो जर व्हिडिओ बनवत असेल तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. ओके, आता यायचं स्टार्टिंग पॉईंटपाशी हा जो आहे व्हाईट बॉक्स म्हणजे त्याला ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. ट्रान्झॅक्शनपाशी यायचं मित्रांनो. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगवरती यायचं, लाईटवरती यायचं. एक लाईटवरती त्याच्यानंतर तुम्हाला एक ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. नाही तर ट्रेंडिंगवरती सुद्धा बघायला भेटेल ब्लँच. ओके, हे बघा इथंच आहे ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. याची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. सिंपल इथं अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. आपलं जो ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार एकाच क्लिकमध्ये. ओके, बाकी कुठं काय अडचण ती बिंद असले कमेंट करा. आपण कमेंटमध्ये नक्की सांगून द्या. ओके, आता याच्या एकदम स्टार्टिंग पॉईंटपाशी मित्रांनो आता काय करायचं आपल्याला एक 3 फिल्टर्स ॲड करायचे. फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. बाकी फिल्टरचे नाव एक आहे 4K, एक आहे फोकस, एक आहे इनहान्स. ओके, 4Kचा बघूयात आपण. 4Kची जी लेंथ आहे मी एक 70% ठेवून घेतलेली आहे. ओके, आता राहिला फोकसची लेंथ मी जास्त काय नाही एक 80% ठेवून घेतलेली आहे. ओके, इनहान्सचा विषय जास्त काय नाही, मी इनहान्ससुद्धा 80% ठेवून घेतला आहे. ओके, तर आपले जेवढे काही फिल्टर्स आहेत तर आपण फिल्टर्स ॲड करून घेतलेले आहेत. कसं आहे मित्रांनो, तर आज थोडी गडबड आहे माझ्या मागं, त्यामुळे एकदम फास्टमध्ये व्हिडिओ बनवत आहे. कोणाला काही समजलं नाही तर बिनधास्त कमेंट करा मित्रांनो. आपण कमेंटमध्ये 100% उत्तर देऊन टाकू. ओके, थोडं खूपच अर्जंट आहे. इतकं अर्जंट असलं तरी पण मी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ओके, सिंपल आपला जो व्हिडिओ मित्रांनो तो अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. व्हिडिओमध्ये काही सुद्धा अडचण नाही बिनधास्त कमेंट करा. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून काय काढायचं आहे. वरती AI वरती क्लिक करायचं आहे. इथं AI अल्ट्राइज्ड ऑप्शन एक्झाम्पल सिंपल याला ऑफ करायचं आहे. आणि रेझोल्युशन 10 ठेवा. फ्रेम रेट 20% ठेवा. बीट रेट 20% ठेवा. आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्या. तुमच्या व्हिडिओ काय सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून घे काढा. काय चुकलं वगैरे तर बिनधास्त कमेंट करा. थोडा आज गडबड होती त्यामुळे गडबडची व्हिडिओ बनवला आहे. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.